नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आता सगळीकडे नवरात्राचा सीझन चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी गरबा चालू आहे. आणि यामध्ये सर्वांना आवडणारा विषय म्हणजे स्पेशली मुलींना किंवा महिलांना आवडणारा विषय म्हणजे मेकअप. आणि आज आपण तेच करूया, परंतु थोडा डिफरंट स्टाईल याच्यासाठी की इकडे वयोगट करू शकले पाहिजे. म्हणजे जनरली सर्वांसाठी हा मेकअप असणार आहे, अगदी मिनिमल असणार आहे, खूप जास्त फॅशन नाही. बट जेही प्रोडक्ट मी तुम्हाला सांगणार आहे किंवा ज्या ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे त्यात नक्की तुम्हाला उपयोगी येईल. खूप टाईम न घालवता आपण डायरेक्ट मेकअप चालू करूया. आता सर्वात पहिले कोणत्याही मेकअपच्या आधी जो स्किन केअर रुटीन असतो, जो आपण नॉर्मली मॉइश्चरायझर जो लावतो तो मी लावलेला आहे. आणि ऑब्व्हियसली गरबाला जाणार आहे तर सनस्क्रीनची गरज नाही आहे, रात्री असतं. पण ठीक आहे, जर तुम्ही कुठेतरी फंक्शनला जात असाल तर तुम्ही ते लावू शकता. तर बेसिक स्किन केअर मी केलेलं आहे. आता फर्स्ट स्टेप जी मी करणार आहे, जी मोस्ट ऑफ द खूप जणांना माहिती नसते, पण ॲज अ खूप वर्षापासूनचं मेकअपच्या रिलेटेड काम केलं असल्यामुळे हा स्प्रे जो आहे हॅलोरॉनिक ॲसिड ग्लो मिस्ट, हा ॲक्च्युली काय काम करतं, हा एक स्पेशली टोनर आहे पण ग्लो मिस्ट आहे जो प्रत्येक मेकअप आर्टिस्ट आधी लावतो. म्हणजे जे डिफरंट व्हेरिएशन आहे, पण आपण हा यूज करूया. काही नाही, याला फक्त तुम्हाला या प्रकारे स्वतःच्या पूर्ण चेहऱ्यावरती जिथे जिथे वाटतं आणि फक्त तुम्हाला टॅप टॅप करायचं आहे. आता टोनर वापरल्यानंतर मॉइश्चरायझर आपण ऑलरेडी लावलेलं, तर हा एक ग्लो मिस्ट होता, त्यामुळे आणखी आपल्याला कोणत्याही गोष्टीची गरज नाही आहे. तर डायरेक्ट मेकअपला आपण चालू करूया. द फर्स्ट स्टेप जी कोणती असते ती असते प्रायमर लावणे. का? याचं बरंच उदाहरण म्हणजे बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलं आहे की प्रत्येक स्किनवरती पोर्स असतात, म्हणजे छिद्र असतात. आणि ते छिद्र जर ओपन असेल आणि त्याच्यानंतर आपण कोणतीही गोष्ट मेकअप लावली तर ती ना फिनिशिंग येत नाही. त्याच्यामध्ये जे पण मेकअपचे पार्टिकल आहे ते त्यामध्ये घुसतात. त्यामुळे सिरम झालं, प्रायमर झालं, या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. आणि आज आपण यूज करतो माझं बेस्ट प्रायमर, खूप रिजनेबल प्राईजमध्ये आहे. ते म्हणजे स्विस ब्युटीचं हे रियल मेकअप बेस हायलायटिंग प्रायमर. हायलाईट आणि प्रायमर दोघांचं कॉम्बिनेशन एका प्रोडक्टमध्ये आहे. आणि लिटरली मी तुम्हाला सांगते की हे असं प्रोडक्ट आहे जे तुम्ही लावल्यानंतर नक्की तुम्हाला ग्लो दिसतो. आता हे आपण लावूया, तुम्हाला नक्की समजेल. ड्रॉप जितका तुम्हाला आवश्यक आहे, कारण की खूप ग्लो देतं, म्हणजे एकदम हायलाईट करतं. त्यामुळे जरा वापरून थोडंसं आणि फक्त जिथे जिथे गरज आहे. याला तुम्ही हायलाईट म्हणून सुद्धा वापरू शकता. जर तुम्हाला ॲक्च्युलीमध्ये कोणतंही क्रीम बेस वापरायचं नसेल किंवा एकदम पावडरी बेस वापरायचं नसेल तर हे खूप छान काम करतं. ओके, आणि याला फक्त एक्झॅक्टली मला हे सांगायचं होतं की यानंतर चेहरा खरंच ग्लो करतो. त्यामुळे थोडं अति पण जास्त प्रोडक्ट घ्यायचं नाही, इतकं नॉर्मली 1-2 ड्रॉप तुम्हाला चालेल, पण ग्लो बघा. नेक्स्ट स्टेप असते ती कन्सिलर लावायची किंवा करेक्टर लावायची जिथे जिथे प्रॉब्लेमॅटिक स्किन असेल, डार्क सर्कल असतील, पिंपल्स असतील. बट आजच्या याच्यामध्ये मला खूप हेवी मेकअप नाही करायचं, किंवा जे पण थोडे पिंपल्सचे डाग असेल किंवा जर ब्लॅक सर्कल असेल तेही मला एकदम नाही लपवायचं. त्यामुळे डायरेक्ट कन्सिलरसुद्धा मी वापरू शकते करेक्टर यूज न करता. कोणतं कन्सिलर वापरायचं, तुमच्या स्किनच्या शेडपेक्षा एक शेड डार्क कन्सिलर तुम्हाला वापरायचं आहे. आणि मी यूज करते आहे फॅशन कलरचं हाय कव्हरेज लिक्विड कन्सिलर आहे. माझ्या स्किनपेक्षा हा एक टोन जास्त डार्क आहे. कारण की जेव्हा कन्सिलर आपण लावतो त्याच्यानंतर समजा एक शेड डार्क लावला तो, कारण की ॲटोमॅटिकली काही वेळानंतर काय होतं, तो आपोआप जो स्किन टोन आहे तसा रंग घेतो. त्यामुळे एक शेड डार्क. कारण की एक्झॅक्टली आपल्या स्किनसारखा जर आपण कलर घेतला तर तो नॉर्मली थोडा ब्लॅकिश पडतो. आणि नेहमी असा प्रश्न पडतो की माझा मेकअप ब्लॅक पडत आहेत. ते कारण असं असतं की कन्सिलर किंवा जे पण आपले फाउंडेशन आहेत ते शेड राईट नसतात. आता याला मी फक्त ब्लेंड करते. मी अगदी कमी घेतलेलं आहे, फक्त डोळ्याच्या खाली
फक्त हायलायटिंगसाठी थोडंसं घेतलेलं आहे, कारण की जेन्युअली एकदम गरबा खेळताना असो किंवा जिथे खूप आपल्याला एक्झर्शन आहे किंवा डान्स करायचं आहे छान, तेव्हा मिनिमल मेकअप असणं खूप गरजेचं असतं. कारण की जर स्वेटिंग झालं इन केस, तर तुम्हाला ना ते मेकअप तितकं टिकलं पाहिजे आणि ते एकदम उतरलेलं नाही दिसलं पाहिजे. जेन्युअली काय होतं, मेकअप काही वेळानंतर काळं पडायला खूप सुरुवात होते जर घाम जास्त झाला असेल. डान्समध्ये तो प्रॉब्लेम खूपदा येतो. त्यामुळे नंतर कॉम्पॅक्ट किंवा याच्या आधी आपण फाउंडेशन लावू शकतो. बऱ्याचदा असं होतं की जर मी कन्सिलर लावलं असेल तर फाउंडेशन टाळते, बट आज थोडासा हेवी पाहिजे असेल तर आपण लावू शकतो. आणि तो आहे माझा फेवरेट फाउंडेशन आणि तो आहे एलेगलचा प्रो कव्हरेज हाय डेफिनेशन, म्हणजे खूप जास्त कव्हरेज याच्यामध्ये आहे. बघा आता हा शेड अगदी माझ्या स्किन टोनपेक्षाही एक शेड डार्क आहे. जेन्युअली असंच करायचं असतं, कारण की जेव्हा जेव्हा मेकअप हा काही वेळ होत राहतो, मेकअप प्रॉपर फिक्स झाला की तो स्किन टोननुसार शेप घेतो, रंग घेतो. त्यामुळे एक शेड डार्क खूप डन. जो आपण मिस्ट लावलेला आहे किंवा प्रायमर लावला त्याचा इफेक्ट आणखी सुद्धा आहे. त्या आता मोस्टली फाउंडेशन नंतर आपण कॉम्पॅक्ट वापरतो, पण त्याआधी जर आपण लिक्विड बेस किंवा क्रीम बेस ब्लश लावत असेल तर तो आधी लावायचा. जेव्हाही कॉम्पॅक्ट जर पावडरी लावल्यानंतर ना, मग आपल्याला पावडरी जे पण प्रोडक्ट आहेत ते यूज करायचे असतात, लिक्विड किंवा क्रीम नाही चालणार. त्यामुळे पहिले मी ब्लश वापरते, त्यानंतर कॉम्पॅक्टकडे मी जाते. आवडतं ब्लश आतापर्यंतचं माझंच असेल ते आहे हे पिक्सीचं. महाग आहे, बट जनरली हे 1.5 वर्ष झालेलं आहे मी यूज करते आणि आणखी सुद्धा आहे. म्हणजे जास्त यूज केलं नाही असं नाही, पण याची क्वांटिटी खूप छान येते. बस आयब्रोच्या मधातल्या भागापासून इकडे आपल्याला ब्लश लावायचं असतं. कारण की जर इथून आपण सुरुवात केली तर आपले जे चीक बोन्स आहे ते खूप जास्त हायलाईट होईल. ओके, थोडं नाकाला बस त्याच ब्रशने मी त्याला, पण हाताने सुद्धा करू शकतो, बट फाउंडेशन नंतर ब्लश लावताय तर थोडं जास्त क्वांटिटी लावलं तरी चालेल, कारण की पावडर लावल्यानंतर ते थोडं कमी होतं. त्यामुळे आता आपण कॉम्पॅक्ट लावूया. आणि त्यासाठी जर कॉम्पॅक्ट अशी गोष्ट आहे, ती लावल्यानंतर तुम्हाला कोणतेही क्रीम बेस, कोणतेही लिक्विड बेस, कोणतेही प्रोडक्ट लावता येत नाही. का तर ते पावडरी जर तुम्ही त्याच्यानंतर क्रीम आणि लिक्विड लावाल तर ते स्किन फाटल्यासारखी होईल आणि मग आपल्याला दिसतं की मेकअप खूप क्रॅक झालेला आहे. फरक तोच असतो, कारण की सगळ्या लिक्विडी क्रीमी बेस प्रोडक्ट असेल ते आधी लावायचे, त्यानंतर पावडर. कॉम्पॅक्ट नंतर तुम्ही कोणतीही गोष्ट लावू शकत नाही. त्यामुळे आधी सगळं मेकअप करून घ्या, त्यानंतर कॉम्पॅक्ट लावलं तरीच. ती आहे के ब्युटीचं इन अ शेड ऑफ 110 वाईल्ड लाईट. हे कॉम्पॅक्ट असं आहे जे अगदी मिनिमल लुक देतं, बट खूप छान इफेक्ट देतो. लिटरली खूप कॉम्पॅक्ट मी वापरलेले, पण काही शेड मला मॅच झालेले नाही किंवा खूप हे पण हाय रेंजमध्ये, पण त्याचा रिझल्ट खूप छान आहे. त्यामुळे जनरली जर तुम्हाला चांगल्या कंडिशनचं पावडर वापरायचं असेल तर हे वापरा, नाही तर खूप मेबलिन हे प्रोडक्ट पण खूप छान आहेत. ओके, याने आणि जर कधी कधी खूप असं होतं की प्रोडक्ट जास्त लागून जातं, फक्त आपल्या हाताला टॅप करा आणि या एरियापासून सुरुवात करा. ओके, कारण की जेव्हा कन्सिलर आपण लावलेलं असतं इथे ना, मग मेकअप फाटायला सुरुवात होते, इथे क्रॅकिंग दिसते आणि मग ते डोळाचा एरिया खूप ब्लॅकिश किंवा इथे मेकअप फसलेलं असं दिसतं. त्यामुळे खूप छानपणे इथे पावडर करायचं आणि जिथे जिथे आपल्याला स्वेट जास्त येत असेल तिथे थोडं जास्त करायचं.
जिथे ब्लश माझं जास्त दिसत होतं ते आता कमी चाललेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला म्हणाले की आधी ब्लश वापरत असाल तर ब्लश थोडं जास्त क्वांटिटीमध्ये घ्या, कारण की पावडरनंतर ते कमी होतं. आता यानंतर नेक्स्ट स्टेप म्हणजे जी मला भरपूर प्रमाणात आवडते आणि त्याशिवाय मेकअप खूप कमी दिसतं आणि अपूर्ण दिसतं, म्हणजे आयब्रो हायलाईट करणे. पावडरनंतर तुम्ही आयब्रो हायलाईट करू शकता आणि जनरली तेव्हाच केली पाहिजे, कारण की पावडर लागलेलं असतं, फसलेलं असतं. त्यामुळे मी यूज करते आहे PSCचं हे क्रीम बेस आहे. मला पावडर बेससुद्धा आयब्रो येतात, पेन्सिल येतात, पण मला हे खूप कन्व्हिनियंट वाटतं. राईट शेड आहे. तुमच्या आयब्रोच्या क्वांटिटीनुसार किंवा क्वालिटीनुसार, किती केसांची घनता आहे त्याच्यानुसार तुम्ही शेड निवडू शकता. ही जास्त तर हे 2 वापरते. हे 2 पावडरी आहे, हे 2 क्रीम आहे. जसं कन्व्हिनियंट असेल तसं वापरायचं. ठीक आहे. पहिले स्पूलनी आकार, त्यानंतर अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये घेऊन, कारण की भरपूर येतं हे. आणि इकडे हा एरिया डार्क असतो, इकडे लाईट 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 करत आपल्याला आयब्रो फिल करायची असते. त्यामुळे पहिले मी ब्रश इथे वापरलेला आणि आता जेव्हा इकडचं काम झालेलं तेव्हा मी या साईडने वापरते आहे. असं काय करतं, पावडरही निघायचे खूप जास्त चान्सेस असतात, क्रीमी नाही निघत. त्यामुळे मी क्रीम यूज करते आणि ऑलरेडी थोडी जास्त आयब्रो असल्यामुळे मी खूप कमी आयब्रो फिलिंग करते, कारण की मग ते खूप खाणेरडं दिसतं. त्यामुळे मी तुम्हाला म्हणते की जर तुमचं खूप कमी असेल एरिया तर तुम्ही त्याला छान शेप देऊ शकता. जास्त असेल तर थोडं कमी 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 वापरत करायचं. नेक्स्ट आहे काजळ लावणे किंवा फिल करणे किंवा आयलायनर लावणे. मोस्टली मी आयलायनर टाळते, कारण की हा एरिया जर मी जास्त फील केलेला तर तो खूप मला सूट होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की लावा. फक्त एक पेन्सिल म्हणून, काजळची पेन्सिल म्हणून के ब्युटीची ही ब्राऊन शेड आहे. ब्लॅक खूप कॉमन झालेला आहे, पण ब्राऊन खूप सुंदर दिसतं. एकदा तुम्ही ब्राऊन यूज करून बघा. आणि फक्त मी कुठे यूज करते तर हा एरिया फक्त इतका, कारण की बाकी एरियामध्ये माझं आयचं असं आहे की जर मी खूप आय मेकअप केलं तर ते एकदम ब्लॅकिश दिसायला सुरुवात होते. त्यामुळे मी खूप कमी यूज करते. तुम्हाला सूट होत असेल, छान दिसत असेल तर तुम्ही नक्की करा. इतकंच. मेकअपमध्ये ही गोष्ट मी कधी सोडत नाही, ती म्हणजे मस्कारा, ज्याने आय लिफ्ट खूप छान प्रकारे होतं आणि हा माझा सगळ्यात आवडता आहे. तो म्हणजे मेबलिनचा हाय स्काय मस्काराचे 2 व्हेरियंट आहे, बट मी हा यूज करते आहे. ओके, याला तुम्ही ॲक्च्युअलीमध्ये याला 2 वेळा पण अप्लाय करू शकता, 3 वेळा, जितका तुम्हाला हाय एंड मस्कारा हवा आहे. बट 2मध्ये खूप छान ग्रिप येतं, खूप छान लिफ्ट होतं. त्यामुळे 2 इनफ आहे. पण तुम्हाला खूप जास्त लाँग लॅशेस हवे असेल तर तुम्ही 3 वेळासुद्धा वापरू शकता. त्यानंतर हायलाईट करायला विसरायचं नाही. आणि जो एरिया खूप छान दिसतो आपला, त्याला हायलाईट करायचं विसरायचं नाही, तो म्हणजे हा एरिया. आता हायलाईट लावताना सगळ्यात मोठी चूक काय होतं, आपण इथूनच सुरुवात करतो. त्यामुळे ना हा एरिया खूप बल्की दिसतो. तसं नाही, खूप कमी यूज करायचं असतं आणि फक्त हा एरिया. जेन्युअली सगळ्यात चांगलं अप्लाय केल्यानंतर, माझ्या म्हणजे ब्रशेस यूज केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हाताने पण खूप छान हायलाईट होतो. त्यामुळे मी फक्त या फिंगरचा यूज करून याला कमी करते आहे, एवढंच याला. आणि बस अशा प्रकारे बघा, कारण की ते ऑब्व्हियसली ब्रशनी खूप एक्सेस अमाऊंटमध्ये लागतं. हाताचा मेकअपमध्ये खूप चांगला यूज होऊ शकतो. बघा, लास्टली ज्याच्याशिवाय मेकअप इनकम्प्लीट आहे ते म्हणजे लिपस्टिक.
पहिले मी लायनर यूज करते आहे, लिप लायनर जे आहे स्विस ब्युटीचं. शेड आहे चेरी ब्राऊन. इतके लिप्स केल्यानंतर ना तो आकार खूप छान प्रकारे हायलाईट होतो. बट त्याच्याहीमध्ये मला लायनर एकदम पूर्ण असं कोरीव दिसलेलं आवडत नाही, त्यामुळे मी फक्त त्याला लावल्यानंतर पसरवते. कारण की जेन्युअली मला लिपस्टिक खूप हायलाईट झाल्यासारखं आवडत नाही, त्यामुळे मी ही ट्रिक करते. जर तुम्हाला तुमची लिप्स एकदम शार्प दिसायला असेल तर तुम्ही ही जी पण स्टेप असेल ती स्किप करू शकता. तुम्ही मल्सिफाय नाही करायचं, तुम्ही फक्त लायनर जसं लावलेलं तसं देऊ शकता. नंतर लिप्स एरियामध्ये मी यूज करते आहे लॅक्मीची ही मिनी लिपस्टिक, ज्याचा शेड आहे डेट नाईट पिंक. हा शेड आणि खूप न्यूट्रल खूप छान पिंक कलर आहे हा. जेन्युअली जर अगदी ऑफिस वेअर कॉलेज वेअर कुठेही जर तुम्हाला एकदम लाईट शेडमध्ये लिपस्टिक लावायची असेल तर ही नक्की बघा, शेड बघा. तर हा मेकअप टिकायला सुद्धा पाहिजे, त्यामुळे स्प्रे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी मी यूज करते आहे PSCचं हे मॅक्रो फिनिश मेकअप फिक्सर. 2 सेकंद त्याला राहू द्यायचं, त्यामुळे त्याचा जास्त इफेक्ट दिसून येतो. लास्ट स्टेप, आणि जी खूप गरबा नाईटला चालणारी आहे ती म्हणजे व्हेरिएशन ऑफ बिंदी लावणे. बट त्यासाठी ना वेगवेगळ्या बिंदीच्या आता स्टॅम्पसुद्धा भेटायला लागले. बट मी आयलायनरचा यूज करून बिंदीचा इफेक्ट देते आहे. तर ते कसं करायचं, जेन्युअली खूप वेगवेगळ्या बिंदीचे प्रकार आहे, तुम्ही डिफरंट व्हेरायटी ऑफ लावू शकता. मला खूप नाही आवडत, पण जितकी मिनिमल मला करता येईल तितकी मी करते आहे. ओके, इतकं लावून इतका बेसिक मेकअप तुम्ही कोणत्याही सणाला करू शकता. पण आता गरबाचं सीझन आहे त्यामुळे हा आपण लुक केलेला. यानंतर फक्त आपले ज्वेलरी खूप व्हेरिएशन ऑफ ज्वेलरी आपण गरबा नाईटला घालू शकतो. जी आपल्याला सूट होत असेल, जी आपल्याला छान दिसत असेल ती सुद्धा तुम्ही नक्की घालू शकता. मी लगेच घालून येते आणि आपण पुन्हा पूर्ण फायनल लुक बघ. आणि हा असणार आहे माझा फायनल लुक. कोणत्याही तुम्ही दुर्गापूजा असो किंवा कोणाच्या घरी विजिट द्यायची असेल, कोणत्याही देवीच्या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल, गरबा नाईटला जायचं असेल, कुठेही हा मेकअप खूप छान दिसतो. व्हेरिएशन ऑफ भरपूर प्रोडक्ट यूज केलेले आपण असं नाही, पण मिनिमल प्रोडक्टमध्ये खूप छान असा बेस तयार होऊ शकतो. तर आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल, जो आपण कुठेही करू शकतो आणि कोणीही करू शकतं. तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आता डिफरंट ऑफ व्हेरायटीचे मेकअप सुरू आहे, खूप छान छान ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर तुमच्या मित्रांना, तुमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा. आणि ओव्हरऑल तुम्हाला मेकअप आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.